आपण आत्ता पाहिलं डिराइव्ड युनिट्स, ओके, फंडामेंटल्स युनिट्स आणि डिराइव्ड युनिट बघितलं, बरोबर. मग मी तुम्हाला म्हणाले होते की 7 ह्या ज्या बेसिक युनिट्स फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यावरूनच आपण डिराइव्ड युनिट्स कॅल्क्युलेट करतो, बरोबर आहे. पण फंडामेंटल युनिट्सच्या व्यतिरिक्त पण अजून 2 युनिट्स आहेत, त्यांनाच आपण म्हणणार आहे सप्लिमेंटरी युनिट्स आहेत. ठीक आहे. मग हे युनिट्स काय आहेत, चला वन बाय वन बघूया. तर फर्स्ट आहे प्लेन अँगल. ओके, हा प्लेन अँगल जो आहे, आता बघा फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये अँगलबद्दल काहीही मेन्शन नव्हतं, बरोबर आहे. मग तो पॉईंट आपल्याला बघणं गरजेचं आहे, का तर ही गोष्ट पण मेजरेबल आहे, का तर आपण अँगल मेजर करतो, राईट. मग डिस्टन्स मेजर, ह्या सगळ्या गोष्टी इथे यूज होत आहेत. ओके, तर सप्लिमेंटरी अँगल, आता ह्याच्यामध्ये फर्स्ट आहे प्लेन अँगल डी थिटा. तर याला कसं मेजर करायचं ते बघायचं. ठीक आहे. तर त्याआधी आपल्याला काय बघावं लागणार आहे, डेफिनेशन. डेफिनेशन का, तर ही डेफिनेशन जी आहे याच्यावरच फॉर्म्युला आहे, याच्यावरच डायग्राम, ह्या तिघांना लिंक करता यायला पाहिजे. ह्या तिघांची इन्फॉर्मेशन एकमेकांना कनेक्टेड आहे. ज्यावेळेस तुम्हाला ही इन्फॉर्मेशन या दोन्ही तिन्हीत बघता येते त्यावेळेस तुम्हाला रिअल फिजिक्स समजायला लागेल. चला तर बघूया. दिस इज द रेशो ऑफ द लेंथ ऑफ अन आर्क ऑफ अ सर्कल टू रेडियस ऑफ द सर्कल. आता बघा ह्याच्यामध्ये थोडासा मॅथ्सचा पार्ट आहे. ठीक आहे. तर या डेफिनेशनमध्ये काय म्हणलंय, रेशो. रेशो म्हटलं की काय होतं, न्यूमरेटर डिनॉमिनेटर कंपल्सरी इथं असणारच, कळतं का. ज्यावेळेस रेशो हा मेन्शन केला जातो तिथं एक वर आणि एक खाली येणार गोष्ट. ठीक आहे. काय म्हणलं जातं, लेंथ ऑफ अन आर्क ऑफ अ सर्कल. आर्क म्हणजे काय, सर्कलची जी आर्क असते, छोटासा सर्कलचा भाग आहे, तो कोण आहे, ए बी. ठीक आहे. तर ते काय म्हणतात, रेशो ऑफ रेडियस. रेडियस जो आहे तो काय आहे, लेंथ ऑफ आर्क आहे. ठीक आहे. हा सर्कलचा पार्ट आहे, आपल्याला झालेला आहे. लेंथ ऑफ आर्क आपण ॲज अ ds घेतला. ठीक आहे. पुढं सॉरी रेडियस म्हणाले मी, लेंथ ऑफ आर्क ds आहे. ठीक आहे. तर आर्कचं डिस्टन्स काय झालं, ds. आणि नंतर रेडियस ऑफ द सर्कल. रेडियस आपला हा आहे का, तर हा लेंथ, हा जो सर्कल आहे हा पूर्ण कंप्लीट सर्कलचा एक छोटासा पार्ट आहे, त्याला आपण आर्कमध्ये मेन्शन करतो, आर्कमध्ये बोलतो, बरोबर आहे. मग हा कोण असणार आहे, ऑटोमॅटिकली रेडियस, बिकॉज हा सेंटर ऑफ द सर्कल आहे, ओ. ठीक आहे. तर आपला हा फॉर्म्युला कसा बनला, द रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क ds. बघा. ठीक आहे. आपण अजून असंही म्हणू शकतो, काय म्हणलंय रेशोमध्ये, ए बी, लेंथ ऑफ आर्क ए बी, किंवा तुम्ही काय म्हणू शकता, आर्क ए बी अपॉन रेडियस. ठीक आहे. पण तुम्हाला आर्क ए बीची व्हॅल्यू काय द्यायची, ds, बिकॉज आपण मेन्शन केले. ठीक आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू काढतो त्याला आपण मेन्शन, रेडियसला आर डिनोट केलं त्यामुळे आर लिहिलं, नाही तर तिथं आपण काय म्हणू शकलो असतो, ओ बी, बरोबर आहे. पण आपण काय केलं, तिथं मेन्शन केलं की आर. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला कसा बनला कळलं. आता हे प्लेन अँगलला मेजर कसं करायचं कळलं, फॉर्म्युला कळाला. ठीक आहे. तर याचं युनिट माहीत असणं गरजेचं आहे. याला युनिट आहे रॅडियन. ठीक आहे. त्यालाच आपण रॅड पण म्हणतो. ठीक आहे. हे 2 वेनं त्याला लिहितो युनिट्स आपण प्लेन अँगलचं. ठीक आहे. आणि याचा अँगल थिटा जो आहे तो कसा डिनोट केला जातो, थिटावर आपण स्मॉल सी लिहितो. ठीक आहे. तर हे झालं प्लेन अँगलचं. जास्त काही नाही ह्याच्यामध्ये, थोडासा मॅथ्सचा टच आहे, त्याच्यावरून फॉर्म्युला डिराईव्ह केलाय आणि युनिट जो आहे तो वेगळा आहे. ठीक आहे. आता तसंच सॉलिड अँगल. आता इथे आपण काय करणार आहे, हा आपला झाला 2 डायमेन्शनल गोष्ट, 2D मध्ये स्टडी केलं. तर 3 डायमेन्शनचं बघायचं आहे. हे बघा 3 डायमेन्शनचं मी याच्यामध्ये तुम्ही एक इमॅजिनेशन करू शकता, क्रिकेटचा बॉल घेऊ शकता किंवा कुठलाही एक बॉल आहे कन्सिडर, का तर स्पिअरमध्ये सॉलिड अँगल 3D मध्ये बघतोय म्हणजे एखादी गोष्ट कंप्लीट भरलेली बघतोय. ठीक आहे. त्यातला एक बॉलचा तुकडा मी बाहेर काढते, हा तुकडा समजा. ठीक आहे. त्या बॉलचं मी एक स्मॉल पार्ट बाहेर काढलाय. का काढलंय, बिकॉज मला अँगल मेजर करायचं सॉलिड अँगलचं. याला डिनोट काय करतो आपण, ओहमने. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल ओहम तर आपला युनिट आहे, टीचर आपण इंग्लिशमध्ये फिजिक्समध्ये करंटसाठी वापरतो ओहम. ठीक आहे. रेझिस्टन्ससाठी, करंट या चॅप्टरमध्ये रेझिस्टन्ससाठी आपण युनिट म्हणून ओहम वापरतो. पण इथं काय, सॉलिड अँगल डिनोट करण्यासाठी हे चिन्ह आपण यूज करतोय. ठीक आहे. द एरिया ऑफ अन पोर्शन ऑफ सरफेस ऑफ अ स्पियर
हे बघा, हे एरिया ऑफ स्क्वेअर आहे. हा जो पोर्शन आहे तो टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ द स्पियर. आता ह्याचा रेडियस ऑफ द स्पियर परत आला आर, कळते का? बरोबर आहे. आता स्पियर आहे त्यामुळे डबल रेडियस आला. आणि एरिया ऑफ स्पियर म्हणलंय, बरोबर आहे, dm. आता स्पियरचा रेडियस काय असतो? 4πr². हा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. जसं एरियाचा फॉर्म्युला काय आहे? r² किंवा लेंथ इंटू लेंथ किंवा साईड इंटू साईड, बाजूचा फॉर्म्युला. तसा स्पियरचा पण एक फॉर्म्युला आहे. ओके, एरियाचा फॉर्म्युला πr². त्यामध्ये लेंथ डबल आली, r². हे मेन करायचं होतं मला. एरियाला आपण काय करतो? πr² करतो. पण ज्यावेळेस स्पियरचा एरिया काढतो तेव्हा 4πr² येतो स्पियरसाठी, ठीक आहे. हा सर्कलसाठी आहे, ठीक आहे. हा मेन पॉईंट आहे. मी ॲक्च्युली एवढंच मेन्शन करत होते तुम्हाला, पण ॲक्च्युली एरियाचा जो आहे πr² आहे, ठीक आहे. 2 डायमेन्शनमध्ये एरिया काढला तर, पण आपल्याला तिथं डिस्टन्सच होतं म्हणून आपण ds आपण r केलं, ठीक आहे. इथं काय आहे? स्पियर आहे म्हणून πr² केलेलं आहे, ठीक आहे. तर आपला फॉर्म्युला काय बनला मग? 4π. आता हा SR काय आहे? तर सॉलिड अँगल. सॉलिड अँगलला काय करतो आपण? युनिट. सॉलिड अँगलचं युनिट काय आहे? स्टेरेडियन, ठीक. त्याला आपण SR ने डिनोट करतो. आणि आता हे बघा, मी म्हणाले होते तुम्हाला स्पियरचं 4πr². आणि ह्या दोघांमध्ये अजून एक गोष्ट मेन्शन करण्यासाठी आहे, जे तुम्हाला जी नेट या गोष्टी परीक्षेमध्ये विचारले जातात किंवा हे क्वेश्चन्स येतात. ह्या दोन्ही जे आहेत, प्लेन अँगल, सॉलिड अँगल, हे बघा तुम्ही ऑब्झर्व करताय का? ही लेंथ आहे, बरोबर आहे. ह्या लेंथचं युनिट काय आहे? मीटर, बरोबर आहे. आणि याचं रेडियस म्हणजे पण लेंथ, म्हणजे दोन्हीही मीटर मीटर झाले. दोघं एकमेकांना कॅन्सल. मग तुम्हाला युनिट काय मिळालं? काहीच नाही. मग ही काय झाली? डायमेन्शनलेस क्वांटिटी झाली. काय झाली? डायमेन्शनलेस क्वांटिटी झाली. डायमेन्शनलेस क्वांटिटी म्हणजे काय हे तुम्हाला पुढच्या पॉईंटमध्ये कळेल. इथे आपण डिराइव्ड क्वांटिटीमध्ये तुम्हाला कुठलं युनिट मिळालं का? नाही. म्हणजेच याला तुम्ही काय म्हणताय? डायमेन्शनल क्वांटिटी. सेम इथे या, तुमचा r² कॅन्सल झालाय, त्यामुळे इथेही तुम्हाला युनिट डिराइव्ह नाही करता आलेलं आहे. त्यामुळे ही क्वांटिटी पण काय आहे? सॉलिड अँगलची डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे, ठीक आहे. इथं 7 फंडामेंटलचा यूज नाही झालेला आहे, त्यामुळे याला डायमेन्शन क्वांटिटी काढता आली नाही, कळतं. म्हणून आपण ह्याला युनिट काय दिलंय? SR. आणि याला काय युनिट दिलंय? रेडियन. त्याला डिनोट कसं करतो? इथं डोक्यावर C छोटासा. तर हे झाले 2 सप्लिमेंटरी युनिट्स. अशा प्रकारे आपण सर्व युनिटचे पार्ट्स लर्न केलेले आहेत, ठीक आहे. आता यांचे आपण काय करणार आहे? रिव्ह्यू करणार आहे. हे बघा, आपण फर्स्ट काय लर्न केलेलं आहे? प्रत्येक वेळेस फिजिक्सचं जे काही तुम्ही लर्न करता स्वतःला एकदा सांगून बघा की आपण काय लर्न केलं, काय काय बघितलं. एक सिक्वेन्स असतो, त्या सिक्वेन्सनी जर तुम्ही लर्न केलं तर गोष्टी लक्षात राहतात. जसं तुम्हाला इंग्लिश, मराठी या लँग्वेजमध्ये स्टोरी कंप्लीट करा असं असतं, बरोबर आहे. म्हणजे ती लिंक लावायची एक स्किल असते. तशा पद्धतीने इथं आपण एक 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 गोष्ट आहे ना लिंकने लर्न करतो. फर्स्ट आपण काय केली? फिजिकल क्वांटिटी काय असते, बरोबर. त्या फिजिकल क्वांटिटीवरून आपण काय लर्न केलं की युनिट किती महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. मग युनिटवरून आपण लर्न केलं की सिस्टीम ऑफ युनिट्स, की किती प्रकारचे युनिट्स आपण यूज करतो डे टू डे लाईफमध्ये किंवा अदर कंट्रीजमध्ये किंवा बाहेर कोणते कोणते युनिट यूज केले जातात. मग नंतर इंटरनॅशनली अप्रूव्ड युनिट काय आहे? SI युनिट आहे, ते पाहिलं. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? अजून एक्सप्लेन केलं. अजून लक्षात आलं तुम्हाला की फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. त्यामध्ये 7 क्वांटिटीज आहेत ज्या की कशावरच डिपेंड नाही आहेत. त्या स्वतःला कॅल्क्युलेट करतात. स्वतःला कॅल्क्युलेट करतात म्हणजे त्यांचं सेल्फ युनिट आहे. त्यांना दुसऱ्यांचं युनिट घेण्याची गरज नाही. जसं आपण लेंथ मेजर करताना फक्त मीटर येतोय, तिथं दुसरी अदर कुठलीही फिजिकल क्वांटिटीची गरज नाही. तुम्हाला जर एखादी लेंथ मेजर करायचं असेल तर तुम्हाला टाईम माहीत असणं गरजेचं नाही आहे. अशा पद्धतीने कुठल्याही अदर फिजिकल क्वांटिटीची इन्फॉर्मेशन नसली तरी तुम्ही लेंथ मेजर करू शकता. याचाच अर्थ काय? फंडामेंटल क्वांटिटीज आहेत ते. मग त्यानंतर तुम्ही काय पाहिलं? फंडामेंटल युनिट्स बघितले. त्यानंतर आपण बघितलं डिराइव्ड क्वांटिटीज अँड डिराइव्ड युनिट्स. मग त्यामध्ये तुम्हाला कळालं की ज्या काही फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्यांच्यावरून
डिराइव्ड क्वांटिटीज काढल्या जातात. डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे काय, ज्याच्यामध्ये फंडामेंटल क्वांटिटीज येतात आणि त्याच्या हेल्पनी आपण युनिट्स डिराइव्ड करतो, फॉर्म्युलेस कॉम्बाईन बनवतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण उदाहरण बघितलं होतं व्हेलॉसिटीचं. उदाहरण लक्षात का ठेवायचं, जेणेकरून ती कन्सेप्ट पूर्णपणे लक्षात येते. ठीक आहे, कुठल्याही गोष्टीची एक हिंट वर्ड असते किंवा एक हिंट कन्सेप्ट किंवा सेल्फ तुमची एक स्किल असू शकते. प्रत्येकाची एक सेल्फ स्किल वेगळी असते, स्टडीची म्हणा. तुम्हाला एक स्वतःला लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या गोष्टीने तुम्ही हे सर्व गोष्टी आठवू शकता. हे बघा, यालाच मेमरी पॉवर म्हणतात किंवा IQ लेवल म्हणतात. ज्यावेळेस तुम्ही याच्यामधला एक वर्डवरून तुम्हाला सगळं स्टोरी आठवायला हवी. ठीक आहे, आता नंतर तुम्ही काय करताय, डिराइव्ड क्वांटिटी झाली आपण. बघा, आपला लिंक चालू आहे. डिराइव्ड क्वांटिटी नंतर आपण आलो सप्लिमेंटरी युनिट्समध्ये. सप्लिमेंटरी युनिट्समध्ये सगळ्यात की वर्ड काय आहे की इथं सगळं काही आपण अँगलबद्दल बोलतोय. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये वेगळं काय आहे तर ह्याच्यामध्ये युनिट्स जे आहेत ते वेगळे आहेत, फॅमिलियर नाहीत किंवा आपण सारखं सारखं ऐकलेलं नाही आहे. ते युनिट्स काय आहेत, रॅडियन आणि स्टेरॅडियन. ओके, तर हे 2 युनिट नवीन आहेत. म्हणजे काय करायचं, प्रत्येक वेळेस जे युनिट्स आपण स्टडी करतोय किंवा जे पॉईंट लर्न करतोय त्याच्यामध्ये जो वेगळा वाटतो त्याला थोडंसं टाइम देऊन बघायचं की तो कोण आहे, काय आहे. बरोबर आहे, तशा पद्धतीने याच्यामध्ये ते 2 युनिट जे आहेत ते वेगळे आहेत. बरोबर आहे. अँड सेकंड पॉईंट, याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे, एक गोष्ट कॉमन आहे. याच्यामध्ये फॉर्म्युला जो आहे रेशोचा सेम आहे, फक्त याच्यामध्ये तुम्ही 2 डायमेन्शनल स्टडी केलं आहे, याच्यात 3 डायमेन्शनल स्टडी केलेलं आहे. ठीक आहे, आणि जो फॉर्म्युला आहे त्याला डिनोट काय करतो हे महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. नाही तर सॉलिड अँगलचं ह्याला डिनोशन हे नाही, हे MCQजला क्वेश्चन येतात. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट, MCQजला अजून एक प्रश्न येऊ शकतो की प्लेन अँगल डायमेन्शनलेस आहे का डिराइव्ड आहे, कसं आहे, किंवा त्याचं मीटर स्क्वेअर आहे का मीटर आहे, ते तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात. तुम्हाला माहीत पाहिजे की हे दोन्ही डायमेन्शनलेस क्वांटिटीज आहेत. हे क्वेश्चन विचारण्यासारखे आहेत. असेच क्वेश्चन विचारतात जिथे तुम्ही अटकता किंवा तुम्ही जिथे लक्ष देत नाही. ठीक आहे, याच्यामधले महत्त्वाचे पॉईंट कळाले तर इथंपर्यंत आपण काय केलं, युनिट्सचा स्टडी केलेला आहे. ठीक आहे, समजते का, थोडंसं वाचून बघा. हे सर्व पॉईंट्स एकदा लर्न केले की मग पुढच्या पॉईंटला तुम्ही इझिली कॅप्चर करू शकता, अंडरस्टँड करू शकता. कळतं.